नमस्कार मित्रांनो, मी धनंजय तनिष्का फिल्म्सतर्फे. तर आपल्या एका प्रेक्षकाची कमेंट होती की स्क्रीन रेकॉर्डर कुठला वापरता तुम्ही. तर त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे मी वापरतो, पण आत्ता ह्या व्हिडिओमध्ये एक स्पेसिफिक दाखवतो. Googleला जाऊन सरळ स्क्रीन रेकॉर्डर सर्च करा आणि हा दुसरा ऑप्शन पहा, Google क्रोम एक्सटेन्शन. तर यावर क्लिक करा. एकदम इझी आहे हे. ह्याला काही जास्त तुम्हाला त्रास करून घ्यायची गरज नाही. हा ऑप्शन एक्सटेन्शन झालं की ॲड टू क्रोम म्हणायचं, ॲड एक्सटेन्शन म्हणायचं. ठीक आहे. आता हे पहा, आता यावर क्लिक करायचं आणि हे क्लिक करायचं म्हणजे तो डायरेक्ट आपल्याला व्हिजिबल होईल. आता व्हिजिबल झाला. यावर क्लिक केलं आणि ह्यांचं हे काय ओनली स्क्रीन कॅमेरा वगैरे तर काही नाही, आपल्याला फक्त ओनली स्क्रीन करायचं आहे. तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल आणि त्याचा कॅमेरा वर्क होत असेल तर त्याचा स्क्रीन प्लस कॅमेरा करू शकता तुम्ही. पण माझा हा स्वतः बिल्ड केलेला पीसी आहे, त्यामुळे याला काही कॅमेरा वगैरे नाही, तर ओनली स्क्रीन केलं. आणि आता ऑडिओ रेकॉर्डिंग, तर तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग नाही करायचा. मायक्रोफोन म्हणजे बाहेरून आपण जो बोलणार तो व्हॉइस. आणि सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटरच्या आतमधला आवाज. तर माझ्या कॉम्प्युटरला काही असं मायक्रोफोन नाही आहे आणि सिस्टीमचाच आवाज कॅप्चर करतो तो. तर सिस्टीम सिलेक्ट करू शकतो, पण मी सध्या नन करतोय. तर फक्त ओनली स्क्रीन रेकॉर्ड करायचं आहे मला, कारण मी माझा जो काही व्हॉइस रेकॉर्ड करतो तो एक्सटर्नली करतो झूम रेकॉर्डरमधून. तर आणि हे स्टार्ट रेकॉर्डिंग दाबायचं. हां, तर एंटायर स्क्रीन, विंडोज आणि क्रोम. तर एंटायर स्क्रीन सिलेक्ट करायचं, यावर दाबायचं आणि शेअर. हे पहा, रेकॉर्डिंग स्टार्ट झालेले. इथं स्टॉप आलं, इथं पॉज आलं. आता आपण हे मिनिमाइज करायचं आणि इथं पहा स्क्रीन रेकॉर्डिंग. आता इथं हाईड केलं की तर आता हे हाईड होईल. आणि आता आपण इथं काय करायचं आहे ते करू शकतो आपलं काम. हां, तर आता हे स्क्रीन रेकॉर्डिंग स्टॉप करायचं, तर हे पहा ह्याच्यावर क्लिक केलं आणि स्टॉप शेअरिंग. ओके, तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे असं त्यांनी सांगितले. आणि हे पहा, आता आपण जे जे काही केलं तर ह्याच्यामध्ये आता हे सगळं रेकॉर्डिंग दिसतंय. तर आता इथं सेव्ह करायचा आणि डेस्कटॉपवर केलं आणि काही आपण नाव देऊ त्याला, डेमो, आणि सेव्ह केला. तर आता हे क्लोज केलं. हे पहा, हा जो इथं आलेला आहे डेमो, एकदम इझी आहे. त्यामुळे तुम्ही हे स्क्रीन रेकॉर्डर वापरू शकता. दुसरे पण आहेत 1-2 स्क्रीन रेकॉर्डर, त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.